यवतमाळ जिल्ह्याच्या हिवरा दर्णे या ठिकाणी प्रगतिशील शेतकरी प्रफुल्ल कापसे यांनी अनोख्या पद्धतीने तुरीची लागवड करत भरघोस अशा पद्धतीचं उत्पादन जे आहे ते घेतलंय. आपण पाहू शकतो की एकंदरीत नापिकीचा साल असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड जी आहे ती या शेतकऱ्यांनी या ठिकाणी केलेली आहे. SRT पद्धत जी आहे ती या ठिकाणी अवलंबून त्यांनी लाखो रुपयाचा नफा जो आहे तो या तुरीच्या पिकामध्ये घेतलेला आहे. राज्यभरातील शेतकरी या संपूर्ण SRT पद्धतीची पाहणी करण्यासाठी हिवरा दर्णे या गावात या ठिकाणी येत आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी प्रफुल्ल कापसे आहेत. सर, मला सांगा की किती एकर हे शेत आहे आणि कुठल्या पद्धतीने तुम्ही ही लागवड केली आहे, नेमकी ती पद्धत कशी आणि काय लाभदायक शेतकऱ्यांसाठी आहे? नमस्कार सर. माझ्या शेतामध्ये ही जी पद्धत आहे ही शून्य मशागत शेती, ज्याला आपण SRT म्हणू शकतो, सगुणा रिजेनरेटिव्ह टेक्निक. म्हणजे याच्यामध्ये शेतीला उन्हाळ्यात वाही करायची नाही, ट्रॅक्टरने वाही नाही, त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये डवरणी नाही, एकंदरीत निंदणी पण नाही. म्हणजे शून्य मशागत करून आपल्याला पीक घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये जमिनीची ताकद चांगली राहते, पाण्याचा निचरा चांगला होतो, जमीन सुपीक बनते. खर्च जो शेतीवर भरपूर होऊन राहिलेला आहे, हा दिवसेंदिवस वाढलेला खर्च हा कमी होत जातो आणि जमीन ताकदवान बनल्यामुळे वातावरणाला पिकं बळी पडत नाही, उत्पादन चांगलं येतं. याच्याचमध्ये जर पाहतो म्हटलं तर हे जे तुरीचं पीक आता आम्ही घेतलेलं आहे, गेल्या 4 वर्षापासून या वाणाची आम्ही लागवड करत आहे. 6वी 111 हे बाबाजींनी निवड पद्धतीनं तयार केलेलं वाण आहे. आणि या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे आज जर पाहतो म्हटलं आपण तर बऱ्याचदा वातावरणाच्या बदलामुळे, धुक्यामुळे, धुयारीमुळे बरेचसे तूर पीक हातचे गेलेले आहे. परंतु अशाही परिस्थितीमध्ये ह्या तूर पिकांनी जागा सोडलेली नाही. ताठमानेने हे उभं आहे. कुठेही जरी पाहतो म्हटलं तरी चांगलं याचं उत्पादन आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की जे काही कपाशीचं क्षेत्र आपल्या भागामध्ये भरपूर राहते यवतमाळ जिल्ह्यामध्ये. तर त्यामध्ये जर शेतकरी बांधवांनी तुरीची सलग लागवड केली, माडी लागवड केली 2 एकर, 3 एकर, 1 एकरवर, तर नक्कीच तुरीपासून खर्च कमी होऊन आपलं नंबर ऑफ प्रॉफिट ज्याला म्हणतो ते जास्त राहू शकते. साधारणतः हे लागवड जो आहे, उत्पादन खर्च तुम्हाला किती राहिला आणि किती प्रॉफिट या संपूर्ण पिकातून तुम्हाला होतोय? मला असं वाटतं की याला एकंदरीत बियाणं लागवडीपासून खताचं व्यवस्थापन, फवारणीचं व्यवस्थापन आणि शेंडे खुडणी, 2 वेळा ड्रिंचिंग, ह्या सगळ्या जर गोष्टी जर पाहतो म्हटलं तर कापणी आणि काढणीपर्यंत एकरी 20,000 ते 25,000 रुपयापर्यंत किंवा जास्तीत जास्त 30,000 रुपयापर्यंत हायली मॅनेजमेंट केल्यानंतर येऊ शकते. आणि याचं जे उत्पादन आहे, तर मला असं वाटतं दरवर्षीच्या अनुभवाने यावर्षी 12 ते 14 क्विंटलपर्यंत उत्पादन याचं येईल. साधारण 12 क्विंटल जरी आपण उत्पादन पकडतो म्हटलं, तरी 12×8 = 96, जवळ-जवळ 1,00,000पर्यंत याचं उत्पादन जाऊ शकते. निश्चित नव्या अशा अनोख्या SRT पद्धतीनं, शून्य मशागत शेती पद्धतीनं ही लागवड जी आहे ती तुरीची या शेतकऱ्यांनी या ठिकाणी केलेली आहे आणि एक नवा प्रयोग जो आहे तो या शेतीतला या शेतकऱ्यांनी या ठिकाणी केलेला आहे. विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.